आता आपण पहिल्यांदा जस्ट एक हे बघून घेऊया। हा संस्कारवरती रांगोळ्यांचा सेट आहे। हा 19 पीसचा सेट आहे। याच्यात तुम्हाला 19 डिझाईन्स येतील। प्रत्येक डिझाईनचे आपण सेट्स बनवले 2, 4, 6 आणि 12चे सेट्स। 4च्या सेट मध्ये तुम्हाला प्रत्येक डिझाईन जी आहे तुमच्या आपल्याकडे या ज्या 19 डिझाईन्स तुम्हाला ज्या इकडे लावल्यात आपण त्या प्रत्येकाचे तुम्हाला 4-4 पीस येतील। तर आपल्याकडे श्रावण महिन्यासाठी आपण शुभचिन्हांचे सेट्स आणलेले आहेत, काही संस्कृती सेट आणलेले आहेत आणि काही यंत्र आणलेले आहेत आपण। टोटल 36 पीसचा बॉक्स आहे हा। बरं। आणि मेन 10 डिझाईन्स ही आहेत। बाकीच्या ते छोट्या गोष्टी आहेत त्या डेकोरेटिव्ह साठी आपण म्हणतो त्यासाठी। श्रावणी सोमवारी याची बरेच जण पूजा करतात। बरोबर, हो। त्यामुळे हे देवापुढे खूप जण ठेवतात। त्यामुळे हे आपण आता नवीन लॉन्च केलंय आणि हे फारच आयडियल साईज असल्यामुळे तुम्ही देवाऱ्यात हे इझिली समोर ठेवू शकता। त्यामुळे तुम्हाला अगदीच मोठी स्पेसची गरज पडेल असं नाही। सो सोमवार, मंगळवार प्रत्येक वारासाठी वारांची प्रत्येकाची आहे। तुम्ही जर त्याचा हाताला टेक्स्चर फील करून बघितलं तर तुम्हाला कळेल। हो येस, हे खऱ्या रांगोळीच्या रंगांचा वापर केलेला आहे। नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये मी खूप खूप स्वागत करते। मंडळी, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर रक्षाबंधन स्पेशल गिफ्टिंग साठी रांगोळी दाखवणार आहे। त्याचसोबत श्रावण स्पेशल रांगोळीचं मोठ्या प्रमाणात आज आपण कलेक्शन पाहणार आहोत आणि मंगळागौर स्पेशल रिटर्न गिफ्ट साठीचे म्हणून सुद्धा रेडीमेड रांगोळीतले ऑप्शन्स आज आपण पाहणार आहोत। इथे तुम्हाला रेडीमेड रांगोळीमध्ये खूप सोयीस्कर ऑप्शन्स आहेत। जास्त वेळ नसेल तुमच्याकडे, खूप घाई गडबड होतीये सणासुदीच्या दिवशी, तर झटपट फक्त रंग तुम्हाला टाकायचे आहेत आणि मग त्याच्यावरती रांगोळीचे जे रेडीमेड डिझाईन्स आहेत ते प्लेस करायचे आहेत आणि तुमची रांगोळी लिटरली 2 ते 3 मिनिटात रेडी आहे। तर अशी सोयीस्कर रेडीमेड रांगोळी तुम्हाला जर हवी असेल तर आज आपण ही खरेदी करणार आहोत जोशी क्रिएशन्स या स्टोअरकडे। यांच्याकडे जाऊन आपण ही खरेदी करतोय। पूर्वा खोत ताई या ब्रँडला चालवतायत आणि महत्त्वाचं मंडळी, ह्यांचे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही घर बसल्या सुद्धा खरेदी करू शकता। ऑनलाईनचा नंबर मी स्क्रीनवर देईनच। आता मुद्द्याचं खरेदीला कुठे यायचंय सांगते। आता मी आहे ठाणे वेस्ट मध्ये, या एरियाला चरई असं म्हणतात। स्टेशन पासून हार्डली 5 to 8 मिनिट्स बाय ऑटो आहे, जास्त लांब नाहीये। सो चरई एरियामध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं विचारा। या बिल्डिंगचं नाव ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला जोशी क्रिएशन्स स्टोअर बघायला मिळेल। आणखीन एक लँडमार्क म्हणजे या रस्त्याच्या कोपऱ्यात तिथे अपोलो मेडिकल आहे। त्याच्याच लाईन मध्ये आल्यानंतर तुम्हाला ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दिसेल आणि याच्या अगदी अपोजिटला आहे सावली नावाचा बंगलो। या बंगलोच्या अगदीच अपोजिटला जोशी क्रिएशन्स नावाचा स्टोअर तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन दाखवते, कम लेट्स गो। मंडळी, सांगितल्याप्रमाणे जोशी क्रिएशन्स या स्टोअरला आपण भेट देतोय आणि पूर्वा खोत या ताई आपल्या सोबत आहेत। नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पण। थँक्यू सो मच। सो यंदा आपण श्रावण स्पेशल आणि रक्षाबंधन गिफ्ट ऑप्शन्स पाहतोय। येस। तर मग रांगोळीमध्ये काय वेगळं नवीन पाहायला मिळणार आपल्याकडे यावेळी भरपूर, जसं माझं एक टॅगलाईनच आहे की प्रत्येक वेळेला जोशी क्रिएशन नवीन नवीन काहीतरी वस्तू आणतच असतं। आता आपण पहिल्यांदा जस्ट एक हे बघून घेऊया। हा संस्कारवरती रांगोळ्यांचा सेट आहे। हा 19 पीसचा सेट आहे। याच्यात तुम्हाला 19 डिझाईन्स येतील। प्रत्येक डिझाईनचे आपण सेट्स बनवले 2, 4, 6 आणि 12चे सेट्स। ओके, असे आपले 2चा सेट येतो आपल्याकडे। पूर्णपणे असं 2चा सेट येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण असे तुम्ही 16 डिझाईन्स तुम्ही आरामात याच्यामध्ये बनवू शकता। प्रिटी, म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला डिझाईन त्याच्यामध्ये बनवून देऊ शकता तुम्ही। त्यामध्ये आता कसं तुम्ही जसं आता मला की श्रावण स्पेशल किंवा रक्षाबंधन, तर आता रक्षाबंधन येतं तर मग बहिणींना काय गिफ्ट द्यायचं, मग त्याच्यासाठी हे तुम्ही एक छोटंसं गिफ्ट आहे आपल्याकडे देऊ शकता तुम्ही 300 रुपयामध्ये। किंवा तुमचं जर काय बजेट असेल तर तुम्ही त्या बजेट आम्हाला सांगा, आम्ही त्या बजेटमध्ये तुम्हाला बहिणींसाठी छानपैकी गिफ्ट बनवून देऊ शकतो। वा। आता हे जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो सेट आहे हा बनवायचा कसा, तर बेसला खाली इकडे कलर घ्यायचा आहे आपल्याला। कलर कॉम्बिनेशन तुम्ही जो घ्याल तो घ्या, काही त्याच्यामध्ये वेळ जात नाही आपला जास्ती। 2-3 कलर तुम्ही एकत्र केले तर तुम्हाला अजून छान डिझाईन पण मिळेल कलरला। किती सोयीस्कर आहे, म्हणजे खालती रंग टाकायचा आणि वरती येस बस रेडीमेड रांगोळीचे जे डिझाईन्स आहेत ते ठेवायचे। तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही डिझाईन्स ठेवू शकता। आता हा जो सेट आहे, आता जो कुठला तुम्ही सेट सिलेक्ट कराल त्याच्यातनं तुमच्याकडे ज्या डिझाईन्स असतील ते तुम्ही घ्या। आता मी एक छोटंसं 2च्या सेटच्या मधनं डिझाईन घेतलंय बघा। हे तुम्हाला फक्त ठेवून द्यायचे, बाकी काही करायचं नाहीये। वा। सो हे बघा, तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही यूज करू शकता आणि किती अगदी 2 मिनिटात रांगोळी तयार आहे।
हे खूपच कामी येणारं प्रोडक्ट आहे आणि सणासुदीच्या दिवशी खूप घाई गडबड असते, खरं तर पाहुणे येणार असतात घरी, त्यावेळेला वेळ अजिबात नसेल तर मग फक्त रांगोळीचे रंग तुम्ही युज करायचे आणि त्याच्यावरती रांगोळीचे ठेवायचे. याच्यातनं तुम्ही ताटाभोवतीची रांगोळी पण आरामात काढू शकता किंवा आपल्या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांकडे सत्यनारायणची पूजा असते, मग रांगोळी काय काढायची, तर मी ह्याचाच वापर करून तुम्ही 2 मिनिटात रांगोळी काढू शकता. मस्त. जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याकडे सेट्स अवेलेबल आहेत. हा 2चा सेट आहे, त्याच्यानंतर हा आपल्याकडे 4चा सेट येतो. ओके. हा 6चा सेट आहे आणि हा 12चा सेट आहे. असे आपण हे गिफ्टिंग साठी आपण अवेलेबल केलेले आहेत. तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही बनवून देऊ. बजेट कमी असेल तर त्याप्रमाणे आपण ऑप्शन्स वेगवेगळे, आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत, पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला व्हरायटीज मध्ये. बरं. सो हे तुम्ही 2चा सेट वगैरे म्हणता, एक ओपन करून दाखवता का, म्हणजे आपण प्रेक्षकांना सांगू की एक्झॅक्टली ते सेट मध्ये 2चा सेट म्हणजे नेमकं काय. आता हा जो 4चा सेट आहे आपल्याकडे, 4च्या सेट मध्ये तुम्हाला प्रत्येक डिझाईन जी आहे तुमच्या आपल्याकडे, या ज्या 19 डिझाईन तुम्हाला ज्या इकडे लावल्यात आपण, त्या प्रत्येकाचे तुम्हाला 4-4 पीस येतील. अच्छा, म्हणजे 4चा सेट असं ह्याला म्हणायचं. हा. 6चा सेट घेतला तर प्रत्येक डिझाइन तुम्हाला 6 येतील. ते 12चा सेट घेतला तर प्रत्येक डिझाईन तुम्हाला 12 येतील. त्याच्यामध्ये मस्त. तुम्ही याच्यामध्ये आरामात 100 पर्यंत तुम्ही डिझाईन आरामात बनवू शकता. किती छान. सो एव्हरीथिंग इज अबाउट क्रिएटिव्हिटी. दर वेळेला नवीन रांगोळीमध्ये नाविन्य काय आणायचं किंवा नवीन काय करायचं, तर मग तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स असू शकतात. तरी मला प्रत्येकाची प्राइस रेंज सांगू शकता का. हा जो 2चा सेट आहे हा 300चा आहे. हा 4चा सेट आहे हा 425चा आहे. हा जो 6चा सेट आहे हा 550चा आहे आणि हा 12चा जो सेट आहे हा 900 रुपयाचा आहे. मस्त. सो मला एक सांगायला आवडेल की हा जो 900 रुपयाचा सेट आहे तो तुम्ही घेतला आणि तुमच्याकडे एक साधारण असं असतं ना की एका दिवशी भाऊ एक साधारण 4-5 बहिणींकडे व्हिजिट करतात, तर मग प्रत्येकाला तुम्ही जसं ताईंनी सांगितलं की बजेट सांगू शकता आणि ते तुम्हाला त्या पद्धतीने गिफ्ट ऑप्शन्स देऊ शकतात. तर तुम्ही जर तो 12चा सेट घेतला तर त्यातनं पण तुम्ही निम्मे निम्मे असे डिवाइड करून पण तुमच्या घरातल्या 4-5 बहिणींना एकत्र गिफ्ट करू शकता. सो गिफ्टिंग ऑप्शन हे मस्तच आहे. अजून काय वेगळं आपण पाहतोय. येस, दाखवते. आता जसं तुम्ही म्हणाल की एक बॉक्स घेऊन तुम्ही डिफरंट करू शकता, तसंच आपण इकडे कॉम्बो त्याचेच कॉम्बोज आपण बनवलेले आहेत. अरे वा. या हे बघा, हे असे छोटे छोटे 80 रुपीजचे कॉम्बोज आहेत आपल्याकडे. हे आपल्याला रक्षाबंधनला द्यायला किंवा आता हळदी मंगळगौरी येते, मंगळगौरीच्या हळदी कुंकूला आपल्याला द्यायला लागतात बायकांना काहीतरी गिफ्ट. म्हणून तुम्ही 80 रुपीजचे हे कॉम्बोज आपण देऊ शकता याच्यामध्ये. वा. सो हे बघा, साधारण की असे हे जे तुम्ही डिझाईन पाहताय हेच तुम्हाला ह्याच्या आतमध्ये मिळणार आहे. केवढे सुंदर ऑप्शन्स आहेत. आणि हे सेट किती रुपयाला. 80 रुपीजचा आहे. याच्यामध्ये पण तुम्ही बल्क मध्ये क्वांटिटी घेतली तर तुम्हाला हा एक पॅकेट तुम्हाला 55 रुपीजला पडतो. बल्क मध्ये म्हणजे किती ऑर्डर घेणं. मिनिमम ऍटलीस्ट 10 तरी बॉक्स कॉम्बोज तुम्ही घेणं अपेक्षित आहे. अरे वा, मस्त. सो हे पण एक खूप सुंदर ऑप्शन आहे. रिटर्न गिफ्ट म्हणून पण तुम्ही मंगळगौरीला जेव्हा महिला येतात तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून काय द्यावं, तर कामी येणारं प्रोडक्ट हे देऊ शकता. येस. बरं ताई, आता आपण नवीन काय पाहतोय. येस, आता नवीन दुसरा प्रकार आहे म्हणजे श्रावण महिन्यासाठी आपण इकडे शुभचिन्ह नवीन आणलेली आहेत. याच्यामध्ये हा पूर्ण जो सेट आहे हा 10 पीसचा सेट येतो. ओके. मेन 10 डिझाईन्स आहेत. हा 200 रुपीजचा बॉक्स येतो. ओके. आणि हे किती आहेत साधारण. हे 10 आहेत आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला अजून काही छोट्या गोष्टी येतील, त्या म्हणजे या असे टिंब येतात, दांड्या आहेत. म्हणजे आता ओम श्री आपण जी लिहितो त्याच्या पुढे दांडी काढायला लागते, आपण काढतो ते आहेत. काही टिंब आहे त्याच्यामध्ये, काही स्टार दिलेले आहेत त्याच्यात. असं हे बॉक्स आहे. हा पूर्ण 36 पीसचा पूर्ण बॉक्स येतो. टोटल 36 पीसचा बॉक्स आहे हा. आणि मेन 10 डिझाईन्स ही आहेत. बाकीच्या ते छोट्या गोष्टी आहेत त्या डेकोरेटिव्ह साठी आपण म्हणतो त्यासाठी. हा 200चा बॉक्स आहे. किंवा तो तुम्हाला 200चा बॉक्स घ्यायचा नसेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल पीस पण घेऊ शकता. कोणतं पण घ्या, 30 रुपीजला सिंगल पीस येतो. ओके. पावलं ही घेतली तर ही तुम्हाला 30 रुपयाला जोडी येईल अशी कोणती पण. याच्यामध्ये. सो हे 200 रुपयाचं आहे. हा 200 रुपयाचा आहे. तसाच आपण अजून एक बॉक्स आणलाय तो म्हणजे संस्कृती सेटचा, जो असा गुलाबी कलर मध्ये येतो. मध्ये आपण मुद्दामून त्याच्यासाठी कलर वेगळा ठेवलेला आहे, लक्षात राहावं याकरता. फरक काही नाहीये जास्त याच्यामध्ये. आपण इकडे शुभचिन्हांमध्ये जो गणपती वापरतो कमळाचा, त्याच्याऐवजी आपण इथे गोपद्मवाला गणपती आणलेला आहे. त्यानंतर ही जी लक्ष्मीची जी पावलं आहेत आपल्याकडे, त्याच्याऐवजी आपण इकडे गोपद्म पावलं आणि लक्ष्मीची पावलं अशी आणलेली आहे. आणि फक्त 2 ऍडॉन्स म्हणजे तुम्हाला 2 लोटस त्याच्यामध्ये ऍड करून मिळतात. ओके. बाकी अदरवाईज तुम्हाला ओम श्री स्वस्तिक सरस्वती ही 2-3 प्रकारची चिन्ह
ही सगळी तुम्हाला याच्यामध्ये Same chain मिळणार आहे. वा. सो मंडळी बॉक्सच्या आतमध्ये काय काय आहे त्याचं चित्र इथे तुम्हाला बाहेर दिलेलं दिसेल. हे बघा, तुम्हाला हे असं स्टार यंत्र आहे हे असे तुम्हाला पावलं येतील त्याच्यात. आणि बॉक्स पॅकेजिंग आहे त्यामुळे कुठे काही हरवणार नाही घरात ठेवताना. ओमश्री आहे, स्वस्तिक आहे, हे यंत्र आहे. मस्त. आणि हा सेट कितीला जातो? हा 300 रुपीजचा सेट आहे. 300 चा सेट येणार. आणि याची सिंगल पीस घ्यायचा असेल तर तुम्हाला 40 रुपीजला गणपती जातो, कमळ 40 रुपीजला जाईल आणि पावलं 50 रुपयाला जोडी जातील. कोणती पण घ्या 50 ला जोडी जाईल तुम्हाला. अगेन अ व्हेरी गुड गिफ्टिंग ऑप्शन. आणि रिटर्न गिफ्ट साठी पण ज्यांचं बजेट त्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्हाला पण तुम्ही रक्षाबंधनला बहिणींना गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. अगदीच. हो, आम्ही तर येणारच आहे. किंवा मंगळागौर आहे, मंगळागौरीला पण आपण रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हे बजेट फ्रेंडली आहे. 200-300 रुपीज पर्यंत आपण आरामात देऊ शकतो. आणि मोठा आहे क्वांटिटी. आणि याच्यामध्ये क्वांटिटी जर तुमच्याकडे जास्ती असेल, तुम्ही ऑर्डर जास्ती दिली क्वांटिटी मध्ये, तर आपण कॉस्टिंग मध्ये पण याच्यात नक्की कमी डिस्काउंट देऊ शकतो. मस्त मस्त. त्यानंतर आपल्याकडे पुढचा आपण आणले ते म्हणजे यंत्र. ओके. आता या वेळेला स्पेसिफिकली श्रावण महिन्यामध्ये मी पहिला एक 30 गोपद्मवाला एक बनवून आणलेला आहे पॉलिमर प्लास्टिक मध्ये. हे सगळे जॉईंट येते 30 गोपद्म आहे. हे श्रावणामध्ये श्रावणी सोमवारी याची बरेच जण पूजा करतात. बरोबर. हो. त्यामुळे हे देवापुढे खूप जण ठेवतात. त्यामुळे हे आपण आता नवीन लॉन्च केलंय. ओके. त्यानंतर आपल्याकडे ही छोटी हळदी कुंकाची पावलं आहेत गणपतीसाठी, गौरी गणपतीसाठी. त्यानंतर हे 4 यंत्र आहेत. लक्ष्मी पद्म यंत्र, कुबेर यंत्र, अष्टदल आणि ऐश्वर्य लक्ष्मी. हे सगळे कोणते पण घ्या, 40 ला सिंगल्स आहेत. ओके. आता जर तुम्ही हे 4 यंत्र एकत्र जर घेणार असाल तर तुम्हाला हे 160 रुपये पडतात. 4 घेतले तर 160 रुपये जातात. बरं. तुम्ही जर आता 4 एकदम जर घेतलं तर तुम्हाला 150 ला तुम्हाला आम्ही हे 4 देऊ शकतो. अच्छा. म्हणजे ही ऑफर आहे आपल्या कस्टमर्ससाठी की तुम्ही 4 यंत्र एकत्र घ्या की तुम्हाला 150 ला 4 यंत्र तुम्हाला आम्ही देऊ शकतो. किती छान, मस्त. आणि त्याच्यानंतर हे जे आहे 30 गोपद्म हे 50 ला एक आहे. 50 ला एक आहे. बर. ह्याची पण तुम्ही क्वांटिटी जास्ती घेतली तर तुम्हाला 30 रुपीज पर्यंत आरामात तुम्हाला क्वांटिटी मिळते. पण त्यासाठी मिनिमम 10 ची क्वांटिटी आवश्यक आहे. हा, मी त्यावरतीच येणार होते की बऱ्याचदा असं असतं की आम्हाला 5 हवेत, 6 हवेत, तर ती क्वांटिटी मोजली जाते की 10च्या वरची 10 ची क्वांटिटी मिनिमम पाहिजेच आपल्याला, तर आपल्याला हे कॉस्टिंग मध्ये बरं पडतं. ओके ओके. त्यानंतर जसं येते तुम्ही जी यंत्र बघितली तीच आपण अशी आणलेली आहेत बनवून पॉलिमर मध्येच. अच्छा. फ्रंट टाईप मध्ये. बरोबर. आता तुम्ही बॅक साईडला इकडे 2 वे टेप लावू शकता आणि देवापुढे चिकटवून ठेवू शकता हे असं. बरोबर. किंवा असं पण ठेवू शकता. खूप जणांना कन्फ्युजन होतं की अरे नक्की याचं करायचं काय. तर आम्ही खूप लोकांना सांगतो की तुम्ही आता बेसला खाली कलर टाका किंवा फुलं ठेवा आणि त्याच्यावरती ठेवून द्या. बरोबर. पण मग तो प्रॉब्लेम पडतो की कसं ठेवणार. त्यापेक्षा मग आम्ही त्याच्यासाठी प्लेटच बनवली सरळ. तुम्ही अशीच ठेवून द्या. हे 80 रुपीजचं आहे पूर्णपणे. तुम्ही असंच ठेवून देऊ शकता. ह्याला पण तुम्ही बघायला की ते तुमचे 80चे 4 एक सिंगल 80 रुपीजला पडतं. तुम्ही 2 घ्या तर तुम्हाला 150 ला आम्ही 2 देऊ शकतो. अच्छा. बरं. गुड ऑफर. गुड. हे असे आपल्याकडे आता प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर लास्ट याच्यामध्ये काय तो म्हणजे 33 गोपद्म. जसं आपण आता बघितलं जॉईंट, हे जॉईंट मध्ये नाहीये. हा जसं आपला हा जॉईंट वाला आहे छोटी गोपद्म. हे इंडिव्हिज्युअल्स आहेत. 33 गोपद्म इंडिव्हिज्युअल्स आहेत. अच्छा. जशी आपल्याला डिझाईन हवी आहे तशी आपण करू शकतो. आता याच्यामध्ये पॅकेटमध्ये आम्ही डिझाईन्स बनवलेले आहेत. तुम्ही तशा पण बनवू शकता की तुम्हाला जसं अरेंज करायचं तुम्ही अरेंजमेंट करू शकता याच्यामध्ये. हा 150चा पॅक आहे. 150चा पॅक. अरे वा. गुड. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये वारांची रांगोळी तर लागते. खूप मोठ्या डिमांड मध्ये. मी स्वतः मंडळी वारांची रांगोळी अगदी डेली बेसिसवर माझ्या घरात वापरतीये. सो हे देव्हाऱ्यामध्ये पण ठेवायला खूप आयडियल साईज आहे. म्हणजे बऱ्याचदा मुंबईत किंवा तर इतर ठिकाणी पण घरांचे जे साईज आहेत किंवा देवघर आहेत ते छोटे असतात. त्यामुळे बऱ्यापैकी तिथे रांगोळी कशी ठेवायची किंवा कशी मांडायची, तर मग हे असे आयडियल साईज आहेत. आणि हे फारच आयडियल साईज असल्यामुळे तुम्ही देवाऱ्यात हे इझिली समोर ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला अगदीच मोठी स्पेसची गरज पडेल असं नाही. सो सोमवार, मंगळवार प्रत्येक वारासाठी वारांची प्रत्येकाची आहे. आणि आपण काय करतो, रांगोळी काढतो, हाताने काढायला जातो, पण ती कधी चुकून पायाने पुसली जाते. बरोबर. मग आपल्याला वाईट वाटतं. मग त्याच्यापेक्षा आपण अशीच रांगोळी आणून देवापुढे ठेवून द्या.
काही पुसण्याचा प्रश्नच येत नाही अगदीच. हो, आणि घरात लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्या घरी हे खूप कामी येऊ शकतं की सतत वारंवार काही ते रांगोळी वगैरे विस्कटणार नाही आणि पूजेच्या ठिकाणी ते व्यवस्थित ठेवलं जाईल. ह्याच्यावरती फुलं व्हायची की तुमची पूजा संपन्न होते. किती रुपयाचा? हा 350चा बॉक्स आहे. 350चा बॉक्स. बरं, मस्त. अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून स्पेशल आपल्याकडे आता नवीन एक प्रकार आहे तो म्हणजे ब्लॅक पट्टी. ब्लॅक पट्टीवरचे आपण सगळे शुभचिन्हांचं आपण बनवून आणलेलं आहे. ते दाखवते मी तुम्हाला. आता नेक्स्ट काय पाहतोय? आता आपण आपल्याकडे रेग्युलर देवापुढे काही रांगोळी जर ठेवायची असेल किंवा तुळशी वृंदावनच्या पुढे जर आपल्याला रांगोळी ठेवायची त्याच्यासाठी आपण ह्या ब्लॅक पट्टीवाल्या रांगोळ्या आता आणलेल्या आहेत. याच्यात कस्टमायझेशन होतं आपल्याकडे पूर्णपणे. ह्या MDF वरती आहेत आपल्याकडे पूर्णपणे. हे MDF आहे, ही 5mm ची MDF आहे. 5mm. आणि हे पूर्ण जे आहे हे डिजिटल प्रिंट आहे. हे नॉन वॉशेबल आहे. तुम्ही धुवू नाही शकत. फक्त सुक्या फडक्याने पुसा किंवा घट्ट ओला फडका करा आणि त्यांनी पुसलं तरी चालेल. बॅक साइड नका पुसू. ओके, हे MDF आहे म्हणून. काय किमतीत जात? ही 100ला आहे. त्याच्यानंतर ही वरची जी आहे ही 300ला आहे. आणि सगळ्यात मोठी वाली त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही देवांचे नावं मिळतील. तसं पण तुम्ही करू शकता. ही 350ला येते. ही 350ला. येस. बरं. याच्यात तुम्हाला जसं तुम्हाला कुलदेवतेचं नाव हवं असेल तसं आपण तुम्हाला याच्यामध्ये बनवून देतो. याच्यात तुम्हाला चैत्रांगण करून हवी असेल तर चैत्रांगण पण आपण बनवून देऊ शकतो. मस्त. त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे फोम शीट. आता फोम शीट थोडक्यात खूप लोकांचा कन्सेप्ट असतो की काय प्रकार आहे. फोम म्हणजे कार्डबोर्ड सारखंच असतं पण ते कधी कधी बेंड होतं, कधी नाही होत बेंड. तुम्ही जितकं जास्ती थिकनेस घ्याल तितकं बेंड होणार नाही. जर तुम्ही पातळवाला घेतलं तर बेंड होऊ शकतं बघा. हे बेंड होतं. आणि हे जे आहे हे 10mm चं आहे. हे 10mm म्हणून हे जास्ती बेंड होत नाही. आणि हे 5mm आहे म्हणून हे कमी बेंड होत. हे जास्त बेंड होतं याच्यामध्ये. हे जे आहे हे 100ला आहे. हे 200ला आहे आणि हे 250ला आहे. याच्यात पण तुम्हाला व्हरायटीज मिळतील. भरपूर कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला फोम शीट मध्ये चैत्रांगण म्हणून हवी असेल. सगळ्यात छोटी साईज आपली 5x4 ची येते. ओके. आणि सगळ्यात मोठी साईज 14 इंचाची येते. बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे ज्यांच्या घराच्या इथे तुळशी वृंदावन आहे तिथे समोर ठेवायला बऱ्यापैकी मोठी. तेवढी मोठी साईज तुम्ही बनवून घेऊ शकता याच्यामध्ये. ग्रेट. सो समजा ह्याचं पण कोणाला कॉम्बो हवाय की बाबा आम्हाला हे कोणाला तरी गिफ्ट द्यायचंय. आता कसं श्रावणामध्ये बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा आणि सोबतच बरेच जण श्रावणामध्ये वास्तुशांत घालत असतात. बरोबर. मग तेव्हा समजा हे गिफ्ट द्यायचं असेल तर कॉम्बो सेट जर घ्यायचं झालं तर ह्याच्यात ते ऑप्शन मिळू शकतात तुम्हाला. आता आपल्याकडे जेवढे आपण आतापर्यंत प्रोडक्ट्स बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला जे कॉम्बोज बनवून हवे तुम्हाला आम्ही कॉम्बोज बनवून देऊ शकतो पूर्णपणे. ग्रेट. मस्त. आता या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काय आहे? आता हे झालं आपण आता हे केलं. आता आपल्याकडे OHP शीटच्या ज्या रांगोळ्या आहेत, ज्या रेडी रांगोळ्या आहेत ज्या आम्ही आता स्पेसिफिकली श्रावणासाठी आपण बनवून आणलेल्या आहेत. ज्याला आपण म्हणतो टिपक्यांची रांगोळी. की आता आजकाल बघायला गेलं टिपक्यांची रांगोळी ही खूप काय म्हणतो त्याला दिवसेंदिवस दिसत नाही झाली. आता आजकाल संस्कारवरती जास्ती वापरले जातात. मग आपण ती टिपक्यांची रांगोळी ओरिजिनल रांगोळीच्या रंगांमध्ये बनवून आणलेली आहे. अरे वा. म्हणजे ती रेडीमेड असणार. ती मला फक्त दरवाजात ठेवून द्यायची फक्त. ग्रेट. त्याचंही कलेक्शन पाहूयात. बरं. आता ताई आपण काय रांगोळी मधलं कलेक्शन पाहणार आहोत? येस. आता आपल्याकडे सेकंड लास्ट कलेक्शन आहे ते म्हणजे OHP शीटच्या रांगोळ्या. या ज्या आहेत या ओरिजिनल रांगोळीच्या रंगांचा वापर केलेल्या रांगोळ्या आहेत. तुम्ही जर त्याचा हाताला टेक्स्चर फील करून बघितलं तर तुम्हाला कळेल. हो येस. हे खऱ्या रांगोळीच्या रंगांचा वापर केलेला आहे आपण. याच्यात तुम्हाला ही आपल्याकडे 6 इंचाची आहे. याच्यात तुम्हाला 4 इंच पाहिजे असेल तर 4 इंच करून मिळेल. 6 इंच आहे. ही 12 इंच आहेत आपल्याकडे. हे आता टिपक्यांची रांगोळी जी आपल्याकडे प्रकार आहे. आता जो आपण काढायचो रांगोळी काढायचो तर हल्ली कोणी काढायला जात नाही. बरोबर. हो. आता आम्ही त्याच्यासाठी आम्ही डायरेक्टली तुम्हाला टिपक्यांची रांगोळीच बनवून आणून दिलेली आहे. याच्यात तुमच्याकडे जर तुम्हाला डिझाईन्स असतील तुम्ही डिझाईन्स आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला ती रांगोळी त्याच्यामध्ये उतरून देऊ शकतो पूर्णपणे. वा. आणि समजा कोणाला ह्याच्यामध्ये कलर कस्टमाइज करून हवा असेल कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला आरामात मिळून जातं. मस्त. त्यानंतर आपल्याकडे एक छोटंसं असं सत्यनारायणाच्या पूजेला किंवा हे रांगोळी काढायची असेल तर हे आपण असं छोटंसं नवीन साईड कॉर्नर आणलेलं आहे. किती छान. हे ऍक्च्युअली नैवेद्याच्या ताटाच्या इथे भाऊ जेव्हा जेवायला येईल रक्षाबंधनाला ताटाच्या इथे पण ठेवायला कॉम्पॅक्ट म्हणून एक छोटंसं म्हणून आपण हे 500ला जोडी आणलेली आहे ही. बरं. आणि हे जे छोटेवाले आहेत हे 400ला आहेत. ओके. 400ला एक. 400ला एक. आणि हे जे आहेत हे कुठले पण घ्या 600ला एक आहे.
अच्छा, हे मोठ्यामध्ये 600 ला एक. 600 ला एक आहे. वा. तुम्ही जास्ती घेतलं तर मग आपण त्याप्रमाणे क्वांटिटी कॉस्टिंग कमी करून देऊ शकतो याच्यामध्ये. मस्त. आणि याच्यात सगळ्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स तुम्हाला जो हवाय तुम्ही मला सांगा, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये बनवून देऊ शकतो. किती छान. सो ठिपक्यांची रांगोळी सध्या ह्याचा म्हणतो ना गावामध्ये खूप वापर केला जातो, पण शहरामध्ये सहसा आपण दाराच्या इथे कोणाकडेच अशी रांगोळी पाहत नाही. सो तुम्हाला जर येत नसेल इन केस, तर मग तुम्ही नक्कीच याचा वापर करा, कारण की पारंपरिकरित्या तुम्ही जर सणासुदीला जर पारंपरिकरित्या तुम्हाला सेलिब्रेट करायची इच्छा असेल तर मग ह्याचा 100% वापर केला पाहिजे. सो ह्या व्यतिरिक्त अजून काही प्रोडक्ट आपल्याकडे? आता आपल्याकडे लास्ट मटेरियल ते म्हणजे फेल्ट फॅब्रिक. आपण आतापर्यंत पॉलिमर प्रकार बघितला, त्यानंतर MDF चा प्रकार बघितला, OSP बघितला. आता हे जे मटेरियल दाखवते पूर्ण मशीन वॉश मटेरियल आहे. तुम्ही आरामात त्याला मशीन मध्ये धुवू शकता. श्रावण महिना येतोय, विड्याची पानं लागतातच आपल्याला सत्यनारायणच्या पूजेला, मंगळगौरीच्या पूजेला. मग ती आपण पानं आता बघूया आपण. येस. ताई, ह्याची किंमत काय जाते आणि हे तुम्ही म्हणालात मशीन वॉश केलं जाऊ शकतं? येस, आरामात तुम्ही धुवू शकता. बरं. हा आपला नवीन प्रकार आहे, तो म्हणजे फेल्ट फॅब्रिक. ओके. कपड्यावरती ही बनवलेली हे आहे, पूर्णपणे डिजिटल प्रिंट वरती केलेलं आहे याच्यामध्ये. ओके. हे केळीची पानं आहेत आपल्याकडे, 3 साईज आहे. ही सगळ्यात छोटी साईज आहे, ही 100 ला आहे. ओके. ही आहे 200 ला आहे आणि ही आहे 300 ला. बरं. ओके. याच्यात वेगवेगळ्या साईजेस आहेत, तुम्हाला मी साईज सांगते याची. ही साधारण तुम्हाला 6 इंच हाईटला जाते. ओके. ही 12.5 13 इंचापर्यंत तुम्हाला जाते ही पूर्णपणे. आणि ही जी आहे ही साधारण ही तुम्हाला 16 इंचापर्यंत जाते, 18 इंच. बर. हे अशा 3 वेगवेगळ्या साईजेस आहेत याच्यामध्ये. त्यानंतर हे आंब्याचं पान आहे आणि हे विड्याचं पान आहे. आता विड्याचं पान आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूजेला लागतच. तुम्ही याच्यावरती आरामात सुपारी ठेवू शकता आणि आरामात काम झालं की तुम्ही धुवा मशीनला टाका की नुसतं जस्ट पाण्यातनं जरी काढलं तरी चालू शकतं. बर. ओके. याची काय किंमत जाते? ही 45 ला एक आहे. आणि जर तुम्ही अख्खा 10चा बॉक्स घेतला तर 250 ला तुम्हाला बॉक्स जातो. बर. मला हे सांगायला आवडेल की जे परदेशात जातात आणि परदेशात बऱ्यापैकी गणेशोत्सव किंवा तर अजून काही पूजा वगैरे करायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला विड्याची पानं वगैरे जर इझिली नाही मिळाली तर मग तुम्ही ह्याचा सोयीस्कर पद्धतीने वापर करू शकता की हे तुम्ही एकदा खरेदी करा आणि सगळ्या पूजेसाठी तुम्ही म्हणून ह्याचा वापर करू शकता. म्हणजे जे परदेशात राहतात त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे असं मला. आणि दुसरी गोष्ट कसं विड्याची पानं कसं वापर झाला की आपण ती सुकून झाला की फेकून देतो. मग त्याच्याऐवजी तुम्ही हीच पानं रियूज आरामात करू शकता. धुता पण येतात त्याच्यामध्ये, मशीन मध्ये आरामात तुम्ही धुवू शकता. येस. आणि हे आंब्याचं पान हे कितीला? हे पण सेम कॉस्टिंगच आहे. 45 ला सिंगल आहे, पण बरेच जण मी काय सांगते की तुम्ही सिंगल न घेता तुम्हाला कॉस्टली पडतं. बरोबर. तुम्ही 10 पीसचा आपला सेट येतो, तो 10 पीसचा सेट तुम्हाला हा 250 ला तुम्हाला पडतो. 10 पीसचा. पण हे किती छान आहे. ह्याचं तोरण वगैरे जे करायचं असेल तर ते इझिली तुम्ही घरच्या घरी करू शकता. मस्त. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा प्रकार तो म्हणजे रांगोळी. अरे वा. सो हे टेबल वरती ठेवण्यासाठी आहे, टेबलसाठी पण ठेवू शकता किंवा बाहेर पण तुम्ही ठेवू शकता. मस्त. बॅक साईडला तुम्ही नॉर्मल साधी सेलोटेप लावा आणि चिकटवू शकता बाहेर. हो. येस. मस्त. याच्यात तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळेल. हो. ह्या पण स्टोन असला तरी वॉशेबल स्टोन निघणार नाहीत. ओके. व्हेरी नाईस. आणि काय किंमत जाते ह्यांची? ही 500 ला आहे आणि छोटी वाली आहे 450 ला. 450 ला. बरं. सो याच्यामध्ये डिझाईन वगैरे डिझाईन तुम्हाला भरपूर मिळतील याच्यामध्ये. बरं ताई, श्रावण म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ऑफर सुरू असतात, राईट? सो आपल्याकडे पण काही ऑफर आहे का? येस. आपण एक ऑफर ठेवलेली आहे. 1000च्या वरती ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे खरेदी जर झाली तर तुम्हाला 5% ऑफ आपण देत आहोत. 5% डिस्काउंट आपण त्याच्यामध्ये देत आहोत. मस्त. त्यामुळे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात की आम्ही तुम्हाला लगेच जी काही ऑर्डर तुमची असेल त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट बिल मध्ये आम्ही करून देऊ. पण ही ऑफर किती तारखेपर्यंत वगैरे व्हॅलिड असेल? नाही, ही गणपती संपेपर्यंत, गणेशोत्सव संपेपर्यंत. मस्त. तर ह्याचा या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि समजा आता कोणी घर बसल्या ह्याची खरेदी करायची असेल तर तुम्ही कुठे कुठे तुमचे प्रोडक्ट पाठवू शकता? आपण ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे पाठवतो. आपल्या इंडियाच्या बाहेर पण आपले प्रोडक्ट जातात. कॅनडा USA ला आपले प्रोडक्ट भरपूर जातात. कधीही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे 9820985944. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा. तुम्हाला मी पूर्ण कॅटलॉग पाठवून देईन. मग तुम्हाला त्यातला जे प्रोडक्ट हवे तुम्ही मला चूज करून सांगू शकता. विदिन 2 to 3 days मध्ये तुम्हाला कुरिअर इन मुंबई जातं आणि मुंबईच्या बाहेर असेल तर साधारण 4 दिवस लागतात.
म्हणजे एक साधारण आठवड्याच्या आठ तुम्हाला मिळून जातात प्रॉडक्ट्स मिळतील. आणि समजा कोणाला इथे दुकानाला भेट द्यायची असेल येस, तर तुम्ही दुकानात येऊ शकता. आता पूर्वी आम्ही बुधवारी बंद ठेवायचो, आता कस्टमरसाठी आम्ही 7 दिवस चालू ठेवलेले आहेत. आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत आपलं शॉप चालू असतं. मस्त. तर मंडळी, तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल गिफ्टिंग साठी ऑप्शन्स पाहिजे आहेत किंवा मंगळागौरला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी आणि श्रावण स्पेशल रांगोळीचे जर ऑप्शन्स बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही जोशी क्रिएशन्स या स्टोरला भेट देऊ शकता. आणि पूर्वाताई त्यांची टीम तुम्हाला इथे 7ही दिवस अवेलेबल आहे, तुम्हाला मदत करेल की तुम्हाला काय खरेदी करायचंय. शिवाय घर बसल्या ऑनलाईन खरेदी करू शकता. ताईंनी नंबर मगाशी सांगितलाच आहे, पण पुन्हा एकदा मी स्क्रीनवर नंबर देते. शिवाय यांचं इंस्टाग्राम हँडल पण आहे, राईट? इंस्टाग्राम हँडल आहे जोशी क्रिएशन 6 नावाने आपलं इंस्टाग्राम हँडल आहे आणि जोशी क्रिएशन्स नावाने आपला फेसबुकचा पेज आहे. तुम्ही तिकडे फॉलो करून तिकडनंही ऑर्डर्स तुम्ही देऊ शकता आम्हाला. मस्त. तर मंडळी, दोन्हीची नावं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. आणि जर इन केस तुम्हाला जर नीट त्यांचं डिरेक्ट पेज हवं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची पेजची लिंक मी देते, त्याच्यावर क्लिक करा. इझिली तुम्हाला त्यांचं पेज ओपन होऊन जाईल तुमच्या स्क्रीनवर आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. आता येऊयात मुद्द्यावर. इथे जर खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय? आता आम्ही आहोत ठाणे वेस्ट मध्ये, चरई या एरियाचं नाव आहे. इथे आल्यानंतर तुम्ही कोणालाही ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बरोबर? ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं विचारा. तिथेच अगदी ग्राउंड फ्लोअरला जोशी क्रिएशनचा स्टोर तुम्हाला ऍक्सेसेबल आहे. दुसरं म्हणजे इथे अपोलो मेडिकल आहे, त्याच्या आतमध्ये जी गल्ली येते ना, त्या गल्लीतच तुम्हाला ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दिसेल. आणि आणखी एक महत्वाचा लँडमार्क म्हणजे सावली नावाचा बंगला आहे इकडे. तर सावली नावाच्या बंगल्याच्या अगदी अपोजिट साईडला लगेचच तुम्हाला जोशी क्रिएशन्स असं स्टोर बघायला मिळणार आहे, ठाणे वेस्ट चरई या एरियामध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद वन्स अगेन ताई. थँक्यू.